सर्वांना जय शिवराय. नवरा बायकोचं नातं कसं असावं याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे. अगदी लग्न झाल्यापासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला हे नातं टिकवायचं आहे. तर हे नातं कसं असावं याविषयी मी मागेही व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलाय. तेही व्हिडिओ तुम्हाला आवडलेत आणि आशा करते आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडेल. नवरा बायकोचं नातं हे एका दोरीमध्ये दोन गाठी जशा असतात तसं असावं. हे नातं प्रेमळ असावं. हे नातं विश्वासाचं असावं. हे नातं एकमेकाचा आदर करणारं असावं. हे नातं समजूतदारपणावर आधारित असतं. तर या नात्याला अनुसरून काही मुद्दे आहेत की तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही मी काही जे मुद्दे सांगणार आहेत त्या मुद्द्यांचं काटेकोरपणे पालन केलं तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही आणि हे नातं एका दोरीमध्ये दोन गाठी असतात तसंच राहील. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये नेहमी प्रेम आणि आदर असावा. नवीन सुरुवातीला नवरा बायकोच्या नात्यामध्ये या गोष्टी असतातच, पण बऱ्याचशा नात्यामध्ये हळूहळू या गोष्टी कमी होत जातात. असं न करता दोघांनीही, नवऱ्याने आणि बायकोनी सुद्धा या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला कितीही त्रास झाला एखाद्या कामाचा, एखाद्या गोष्टीचा, तरीसुद्धा तुम्ही दोघांनीही एकमेकांवर प्रेम करणं आणि एकमेकांचा आदर करणं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही दोघांनीही एकमेकाचा आदर आणि एकमेकांवरती आतोनात प्रेम केलंच पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तर या गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही. आता बघा, दुसरी गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तो म्हणजे एकमेकांवर असणारा विश्वास. तुमच्या दोघांवरती जो काही एकमेकांवर विश्वास आहे सुरुवातीपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो तसाच तुम्हाला टिकवून ठेवायचा आहे. या विश्वासाला तुम्हाला कधीच तडा जाऊ द्यायचा नाही आहे, लक्षात ठेवा. जर या विश्वासाला जर तडा गेला तर नातं तुटायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुरुवातीला नेहमी संवाद तर असतोच, पण हा संवाद हळूहळू जसं म्हणजे मुलं होतील किंवा कामाचा व्याप वाढत जाईल तसा संवाद हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तर संवाद तुमचा कमी नाही झाला पाहिजे. तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये हा संवाद नेहमी टिकून राहिला पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही नेहमी दोघांच्या एकमेकांशी दोघांचा संवाद छान असेल, दोघांचं बॉन्डिंग जर चांगलं असेल तर तुमचा संवाद नेहमी त्या संवादाचं चांगलंच फळ भेटतं. जर तुमचा संवादच नाही राहिला तर मग ते नातं टिकायला थोडं अवघड जातं. त्यामुळे संवाद होणं खूप गरजेचं आहे. किती जरी तुम्ही आयुष्यामध्ये बिझी असाल तरी तुम्ही संवाद एकमेकांशी करा, म्हणजे कराच. कधीच बोलणं कमी करू नका. ही झाली तिसरी गोष्ट. आता बघा, चौथी गोष्ट आहे ती पण खूप महत्त्वाची आहे आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे समजूतदारपणा. प्रत्येक नात्यामध्ये समजूतदारपणा हा पाहिजेच. नवऱ्यामध्ये पाहिजे किंवा बायकोमध्ये, दोघांमध्ये जर समजूतदारपणा असेल तर तुमच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही. समजूतदारपणा म्हणजे काय? एखाद्या वेळेस शेवटी घर म्हणलं की भांड्याला भांडं लागतं, घर म्हणलं की भांडणं होतात. तर ही भांडणं तुम्हाला होऊ द्यायची नसतील. ही भांडणं एका वेळेस त्या ठिकाणी तुम्हाला थांबवायची असतील तर तुम्हाला त्याच वेळेस जर समोरचा व्यक्ती बडबडतोय ना, मग तुम्हाला शांत राहिलं पाहिजे.
जर तुम्ही जर चिडलात तर समोरच्या व्यक्तीने शांत झालं पाहिजे आणि समोरचा व्यक्ती चिडला तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे आणि एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तुमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा असेल तर तुमच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही. आता बघा पुढची गोष्ट आहे 5वी, खूप महत्त्वाची आहे. जसं नातं नवरा बायकोंचं जुनं होत जातं तसं एकमेकांना वेळ कमी दिला जातो. हा वेळ कमी झाला नाही पाहिजे. एकमेकांना जितकं शक्य आहे तितका वेळ देण्याचा प्रयत्न करा. एक वेळेस मोबाईल बाजूला ठेवा, पण नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला वेळ दिलाच पाहिजे. या कारणाने सुद्धा तुमचं नातं खूप घट्ट होईल. अगदी बारीक सारीक एकमेकांना वेळ दिल्यामुळे काय होईल, अगदी बारीक सारीक गोष्टींचं पालन केलं जाईल. म्हणजे बारीक सारीक गोष्टी, हा बाबा माझ्या नवऱ्याला हे आवडत नाही मग मी कशाला करू, नवरा म्हणेल माझ्या बायकोला या गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे एकमेकाच्या आवडी तुम्हाला माहिती होतील. त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये कधीच दुरावा येणार नाही, तुमच्या नात्याला तडा जाणार नाही. त्यामुळे एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात करा. आता पुढची गोष्ट आहे 6वी गोष्ट आहे ती म्हणजे सहकार्य. परस्पर सहकार्य म्हणजे असं की आता समजा तुम्ही एक गृहिणी आहात, तुमचा नवरा सगळं तुमचं घर चालवतोय, पण एक वेळ अशी आली की तुमच्या नवऱ्यावर संकट आलंय आणि तुमच्या नवऱ्याला त्यावेळेस पैशाची गरज आहे. तर तुम्ही जे सेविंग केलेले पैसे आहेत किंवा तुमच्याकडे ठेवलेले पैसे आहेत, थोडीफार काहीतरी रक्कम असेल ती त्यावेळेस त्यांना द्या की बाबा माझ्याकडे एवढे आहेत, तुमच्या हे कामी येतील असं नवऱ्याला सांगा. त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अजून प्रेम वाढेल आणि नवऱ्याला वाटेल बापरे माझी बायको तर खूपच हुशार निघाली, एवढ्या सगळ्या व्यापातून सुद्धा तिने एवढे पैसे वाचवलेत. या सहकार्यामुळे तुमच्यातील प्रेम आणि आदर वाढेल. त्यामुळे नेहमी ज्यावेळेस एकमेक संकटात असाल, एकमेकाला ज्यावेळेस सहकार्याची त्यांना सहकार्य करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच सहकार्य करा. आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे 7वी गोष्ट आहे, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नेहमी भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस शक्यतो भावनिक आधार देण्याची गरज, नवऱ्याला आधार देण्याची गरज पडते. कारण पुरुष हा एक असा व्यक्ती आहे की मनातल्या सगळ्याच गोष्टी बायकोला सांगत नाहीत. बऱ्याच असं त्यांचं बायकोवर अतोनात प्रेम तर असतंच, पण त्यांना असं वाटत असतं की आपण जर ही गोष्ट आपल्या बायकोला सांगितली तर तिला सुद्धा टेन्शन येईल, आपण हिला ही गोष्ट नको सांगूयात असं त्यांना वाटत असतं. पण तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या हालचालीवरून किंवा त्यांच्या वागणुकीवरून किंवा त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बघता क्षणी ओळखलं पाहिजे की माझा नवरा आज टेन्शनमध्ये आहे आणि माझ्या नवऱ्याला आज काहीतरी टेन्शन आहे. तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या नवऱ्याला भावनिक आधार देण्याचा प्रयत्न करा. संकटावर कसं मात करता येईल हे बघा. नाहीतरी जाऊ दे त्यांचं त्यांच्याजवळ, बघू दे त्यांना त्यांचं, निस्तरू दे असं म्हणू नका शक्यतो. आणि असंही होऊ शकतं बऱ्याच वेळेस बायकोलाही भावनिक आधाराची गरज असू शकते. त्यावेळेस नवऱ्याने सुद्धा बायकोला भावनिक आधार हा दिलाच पाहिजे. तर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या ना, मी ज्या काही आजच्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, तर तुमच्या नवऱ्या बायकोचं नातं अगदी घट्ट, एका दोरीत 2 गाठी असतात तसं घट्ट टिकून राहील. आणि हे नातं असंच असावं, नवरा बायकोचं नातं कसं असावं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. काही मुद्दे सांगितलेले आहेत. तर ते तुम्हाला मुद्दे पटले का, आवडले असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना जय शिवराय.